सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला आपल्यापासून लांब गेलेली व्यक्ती जर का जवळ आणायची आहे, म्हणजे आपल्या जवळ आकर्षित व्हायला पाहिजे असं वाटत असेल, किंवा बरेच लोक आपला कळत नकळत अपमान करतात किंवा आपल्याला अगदी नकारलं जातं, आपल्या कुठल्याही बोलण्याला किंमत दिली जात नाही. कधी कधी तर आपल्या जवळचीच व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेली असते, आपल्या प्रेमाचीच व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेली असते. आता अशी ही जी व्यक्ती आहे किंवा आपल्या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झालेले आहेत. हे गैरसमज दूर होण्यासाठी किंवा अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय फक्त कुठल्याही गुरुवारीच करू शकता. एक अशी वस्तू आहे जी जवळ ठेवल्याने तुम्हाला तुमच्या आकर्षण शक्तीत वाढ होताना दिसेल. काय करायचं आहे सांगते का? आपल्याला गुरुवारच्या दिवशी 7 हळदीच्या गाठी घ्यायच्या आहेत. एक लाल रंगाचा जो धागा असतो पूजेसाठी आपण वापरतो तो घ्यायचा आहे. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि 7 आपल्याला जे तुरटीचे तुकडे असतात ते घ्यायचे आहेत. हे सगळं घेऊन आपल्याला आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे. त्यानंतर काय करायचं तर आसन घेऊन बसायचं आहे. एखाद्या डिशमध्ये हे 7 हळदीच्या गाठी आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक 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 गाठ हळदीची आपल्याला एक माळ तयार करायची आहे. त्या लाल धाग्याला बांधायच्या आहेत 7 गाठी. त्यानंतर आपल्याला ह्या डिशमध्येच 7 गाठी म्हणजे ती माळ तयार करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर लाल रंगाचा जो कपडा घेतलेला आहे कॉटनचा तो ठेवायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर 7 जे तुरटीचे तुकडे घेतलेत ते ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आहे. उजवा हात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला जी व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे, तुमच्या जवळची व्यक्ती जी असेल तुमच्या जवळ यायला पाहिजे, त्या व्यक्तीचं त्या उजवा हात तुरटीवर ठेवून तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. किती वेळा घ्यायचं आहे तर कितीही वेळेला घेऊ शकता. 7 वेळेला घ्या, 11 वेळेला घ्या, 21 वेळेला घ्या, 51 वेळेला घ्या. समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीचं नाव आहे सागर, तर सागर सागर सागर, किंवा रुपेश तर रुपेश रुपेश रुपेश, अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं नाव घ्या. त्यानंतर हे 7ही तुकडे आपल्याला एखाद्या पेपरमध्ये बांधून ठेवायचे आहेत किंवा जवळ ठेवायचे. आणि त्यानंतर ह्या ज्या हळदीच्या गाठीची माळ तयार केलेली आहे ही आपल्या ईशान कोण्यात ही आपल्याला ठेवायची आहे, हळदीच्या गाठीची माळ. आणि त्यानंतर ही तिथेच आपल्याला 7 दिवस तिथेच 21 दिवस आपल्याला ही माळ तिथेच ठेवायची आहे जी आपण हळदीची तयार केलेली आहे. आणि जे तुकडे आहेत तुरटीचे ते एखाद्या कागदात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवून आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायचे आहेत. रोज सकाळी दुसऱ्या दिवशीपासून रोज सकाळी उठले की उशीखालून एक तुकडा आपल्याला तुरटीचा घ्यायचा आणि अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने अंघोळ करायची. तुम्हाला उपाय व्यवस्थित समजला असेल. आता अशा पद्धतीने 7 दिवस रोज त्याच तुरटीच्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. 21व्या दिवशी 21 दिवस ही माळ जी आपण जिथे ठेवलेली आहे तिथून उचलायची आहे. आणि बघा, ही जी माळ आहे तर तुमच्या घरात ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा आहेत, निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येतात, तुमच्यातली आकर्षण पॉवर कमी झालेली आहे, आकर्षण शक्ती कमी झालेली आहे, ह्या सर्व ज्या काही गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत त्या सर्व काही नीट होतील. तुमच्या जवळची व्यक्ती जी तुमच्यापासून लांब गेलेली आहे किंवा तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढणार आहे, लांब गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे, नकारणारे लोक तुमच्याशी चांगल्या पद्धतीत बोलायला सुरुवात करतील. सगळं काही तुमच्या जीवनात व्यवस्थित व्हायला लागेल. हा अनुभव तुम्हाला 21 दिवसाच्या आत येईल. आणि मग काय करायचं, 21 दिवसाच्या नंतर ही जी माळ आहे आपण तयार केलेली ईशान कोणात ठेवलेली आहे ती माळ उचलायची आणि ही माळ आपल्याला एखाद्या पिंपळाच्या झाडाला नेऊन लावायची. ज्या वेळेला पिंपळाच्या झाडाला ही माळ नेऊन लावाल त्यावेळेला आपल्या घरातल्या ज्या ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्या सर्व पिंपळाच्या झाडाकडे जातील आणि त्या सर्व नष्ट होतील. आता हा जो उपाय आहे हा आपल्याला एकदाच करायचा आहे, कुठल्याही गुरुवारी करायचा आहे. अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू आपल्याला घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. कुठलीही वस्तू ह्याच्यातली स्किप करू नका, कारण ह्याच्यातल्या सर्व वस्तू एकदम महत्त्वाच्या आहेत. कुठेही स्किप करू नका, व्यवस्थित सगळ्या वस्तू आणा, व्यवस्थित उपाय करा. आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा.